वसईत रिक्षा प्रवासादरम्यान एका 60 वर्षीय वृद्ध महिलेच्या बॅगेतून 8 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य संशयित महिला आरोपीला अटक करण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले आहे। मंजूदेवी सोनू सिंग उर्फ बावरे वय वर्ष 32 असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचं नाव असून माणिकपूर पोलिसांनी शनिवारी तिला बेड्या ठोकल्या। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार वृद्ध महिला मेरी पॉल सिरवेल वय वर्ष 60 राहणार वसई रोड या 5 जून 2026 रोजी दुपारी गोखीवरे नाक्यावर रिक्षाने प्रवास करत होत्या। या दरम्यान रिक्षामध्ये आधीच 2 अज्ञात पुरुष बसलेले होते। रिक्षा थोडी पुढे गेल्यावर मधुबन गेटजवळ आरोपी मंजूदेवी सिंग ही आपल्या 4 ते 5 वर्षांच्या मुलासह रिक्षात बसले। प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा उठवत आणि नजर चुकवून आरोपी मंजूदेवी हिने मेरी सिरवेल यांच्या बॅगेतील 8 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 4 सोन्याच्या बांगड्या व 40 ग्रॅमचे मंगळसूत्र चोरून नेले होते। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे वेगाने तपास सुरू केला। शनिवारी पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी मंजूदेवी सोनू सिंग उर्फ बावरी हिला अटक केली। प्राथमिक तपासात ही महिला सराईत गुन्हेगार असून ती अशा प्रकारे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीची सदस्य असल्याचे समोर आले आहे। या चोरीच्या गुन्ह्यात मंजूदेवी हिच्यासोबत आणखीनही सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे। माणिकपूर पोलीस आता अटक केलेल्या महिला आरोपीची कसून चौकशी करत असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आणि टोळीतील इतर फरार साथीदारांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। या कारवाईमुळे रिक्षा प्रवाशांना लुटणाऱ्या टोळ्यांवर वचक बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे।